म्हणजे एका कुंडीनं हार मांडली, पण मी नाही मी ना हे झाड बघताय का, ह्या झाडाची पानं पिवळी पडायला लागली होती, कारण याची जी कुंडी होती त्याच्यात त्याच्या मुळ्याच मावत नव्हत्या, त्या बंद झाल्या होत्या. एक सोपी पद्धत, विकत न घेता आपल्या घरात असणारी गोणी किंवा ठिका आम्ही म्हणतो, तर त्या ठिक्यांपासून एक सुंदर अशी कुंडी बनवू शकतो, ती पण भरपूर काळ टिकण्यासाठी. आणि दुसरं म्हणजे छोट्याशा कुंडी आहेत ना, त्याच्यात मुळ्या, झाडं मोठी झाली की मुळ्या पुरत नाहीत, तर त्यासाठी आपण एक सुंदर अशी कुंडी बनवतोय. तर बघा, जे आपले ठिका असतं ना, त्याच्या खायल्या बाजूला चुन्या पाडून घ्यायच्या आणि ते एका दोरीनं बांधून घ्यायच्या. जितका आपल्याला आवळायला येईल तेवढा आवळून घ्या आणि नंतर काय करत्या पुढं ते पण बघा. आणि हा, आपल्याला एक आवड असावी, तशी मला आवड आहे झाडं लावायची. जागा नाही, पण म्हटलं चला जेवढी जागा आहे त्याच्यात आपल्याला फुलं लागतात देवाला वगैरे, तर त्यासाठी का होईना फुलाची तरी झाडं लावू. आता तो भाग वेगळा राहिला की मी उठायच्या अगोदरच फुलं गायब होतात. तर ही बघा कुंडी, आणि ह्या कुंडीचं असं झालं होतं की त्या कुंडीला म्हणजे झाड किती मोठं व्हायला लागले बघा, त्यामुळे त्या कुंडीत मुळ्या मावत नव्हत्या. अक्षरशः त्या कुंडीला म्हणजे चीर पडली होती, त्याच्यातून मुळ्या बाहेर यायला लागल्या होत्या. आणि आता मी ते झाड उपटते तर मला सरसकट येणार नाही, एकतर मुळी तर तुटल. म्हटल्यावर मी एक आयडिया केली की कुंडी बाजूला पाडली आणि चौबाजूनं त्याला थोडंसं हांटलं, जेणेकरून ते मोकळं होईल. आणि नंतर उचलल्यावर एकसारखं मातीत सकट व्यवस्थित ते निघून आलं. तर अशाच प्रकारे करत जा, जेणेकरून व्यवस्थित त्याच्यामुळेही निसटणार नाहीत आणि आपलं झाडही तुटून निघणार नाही. आणि मी ही केलेली जी कुंडी आहे त्याच्यात आता माती तर जास्तच लागणार, तर आमच्या इथं ट्रॅक्टर लावतात बरं का, आणि त्या ट्रॅक्टरची माती असते, कारण नांगरणी कोळपणीचे जे यंत्र आहेत त्याच्याबरोबर शेतातली थोडी का होईना माती येत असत्या. आणि ती आमच्या शेजारच्याच मैदानात ठेवलेले असतात हे साहित्य, मग त्याच्याबरोबर माती असत्या. मग मी आपलं घमेल घेऊन गेली घरातून आणि त्याच्यातून ती माती भरून घेऊन आली. आणि नंतर मग आपला कार्यक्रम चालू. सुंदर अशी, आता पावसाळ्याचे दिवस आहेत, आत्ता जर झाडांना आपण जरा थोडीशी मोकळी जागा दिली तर ते वाढणार आहेत आणि नंतर त्याला फुलं जास्त लागणार आहेत माझ्या देवाला. आणि हां, तुम्हाला एक दाखवायचं होतं, हा किडा दिसतोय का, हा काय आहे माहिती आहे का, ही आहे होमणी, जी की उभ्या आणि मोठ्या उसाला सुद्धा मारून टाकते आणि मुळापासून खाऊन टाकते, अशी ही होमणी. आणि ती उसाला मारून टाकते आणि मी तिला मारून टाकलं. तर असं मातीतली घाण वगैरे काढली, ते भरून ठेवलं, थोडीशी होलं पण करायची. आणि एक असतं की आपण विकतच्या ह्याला होलं असतात, त्यामुळे वरून आपण पाणी वतलं तर ते खालून निघतं, त्यामुळे ते घाण चिक्कल वगैरे बाहेर पडलेला दिसतो. तर ह्याचं तसं नाही बरं का, ह्याला आतल्या बाजून आपण होल करू शकतो, जेणेकरून ते बाहेरून दिसणार पण नाही. तर असं मी झाड लावलं सुंदर प्रकारे, खूप छान वाटलं, त्यालाही मोकळा श्वास घेता आला आणि ते आता मोठं होणार आहे ह्या विचाराने मीही मोकळा श्वास घेतला. तर कसा वाटला व्हिडिओ, शेवटपर्यंत बघितला, खूप छान वाटलं. आणि असेच माझे रोज व्हिडिओ बघत जा, मला फॉलो करा, सबस्क्राईब करा.